श्री स्वामी समर्थ. नमस्कार. समर्थी स्वाद या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वामींच्या प्रसादासाठी खमंग आणि स्वादिष्ट असे बेसनचे लाडू. हे लाडू खाण्यासाठी जेवढे अप्रतिम लागतात तेवढे ते करण्यासाठी सुद्धा खूप सोपे आहेत. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: इथे दाखवलेल्या वाटीनेच मी 2 वाट्या मोजून बेसनचं पीठ घेतलेलं आहे. हे बेसनचं पीठ घरी दळलेलं आहे, जे की थोडंसं जाडसर दळलेलं आहे. तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता. तसंच इतर साहित्य याच वाटीने मी साखर 1 वाटी घेतलेली आहे, पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तसेच 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. सर्वात महत्त्वाचा टास्क म्हणजे बेसन भाजणे हा असतो. तर सर्वप्रथम काय करायचं, कढई गॅसवर ठेवायची. ती गरम झाली का त्यामध्ये घेतलेल्या तुपातले अर्धे तूप घालून घ्यायचे. तूप गरम झाले की त्यामध्ये बेसन घालायचे. बेसन घातले की गॅस आपला मंद आचेवर ठेवायचा आणि बेसन सतत मिक्स करत राहायचं. जसजसं बेसन भाजत जाईल तसतसं त्याचा कलर बदलत जाईल. लागेल तसं आपण वरून तूप घालायचं. तूप घालून बेसन आणि तूप एकत्र एकजीव करून घ्यायचं. साधारणतः 15 ते 20 मिनिट बेसन आपण भाजून घेतलं की त्याचा कलर बदलतो. बेसनला तुम्ही बघू शकता कसा सुंदर सोनेरी कलर आलेला आहे आणि ते तुपामध्ये एकजीव झालेलं आहे. जेव्हा बेसन तुपामध्ये एकजीव होईल आणि त्याचा कलर बदलेल तेव्हा त्याचा सुगंध देखील खमंग येईल. त्यावेळी तुम्ही समजू शकता आपलं बेसन भाजलेलं आहे. आता बेसन असं भाजल्यानंतर आपण ह्याच्यावर काय करायचं, वरून एक पाण्याचा शिंतोडा मारायचा, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. तसं केल्यानं काय होतं, बेसन आपलं रवाळ होतं आणि त्यामुळे लाडू सुंदर होतात आणि ते खाण्यासाठी देखील खूप सुंदर लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे सर्व मिश्रण एका ताटात काढायचं. मिश्रण थंड झाले की त्याच्यावर वेलची पूड टाकायची, ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि तगार घालून घ्यायची. आता ही तगार मी घरीच बनवलेली आहे. तुम्हाला तगारची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. सर्व साहित्य घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. सर्व मिश्रण एकजीव झाले की आपण याचे लाडू बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर मऊ आणि गोल लाडू बनतायत. दिसायला सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत. कलर पण खूप सुंदर आला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा हे खूप स्वादिष्ट लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर अशा प्रकारे स्वामींच्या प्रसादासाठी आपले हे बेसनचे लाडू अगदी तयार आहेत. तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी समर्थी स्वाद या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.